हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. देवाधिदेवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नामय श्री प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. साजे अलंकार तरी भुगिता व्रता व्यभिचारीचा टाकम टीका पहास होती लोका. सुरत्वाची वाणी रूप मिरवे मंडनी तुका म्हणे जिने शांती विनला जिरवाने. जर व्रतारूप घेत असेल तर त्या श्रीने घातलेले अलंकार शोभती. नाही तर वेश्येने थाटमाट केल्यासारखे लोकात छीत होईल. जसे बोलण्यास सुरत्व आहे तसे ज्याचे रूपही भव्य सुशोभित आहे तो शोभत आहे. तुकाराम महाराज ज्या म्हणतात, व्यक्तीशी आपण बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्डवर ठेवला आहे. कृपया लाईनवर राहा. निर्धारा वाचून जगणे लाजीरवाणी आहे. थोडं पतिव्रता भक्ती कशी असते. पतिव्रतेचं सगळं जीवन पती परमेश्वर म्हणून असतं. तसं भक्तीचं तसंच आहे. आम्हा नारायण तैशापरी जसा व्यवहार आहे तसाच इकडं परमार्थ आहे. मग स्त्रीचं सगळं काय असन अलंकार असन काय असन ते सगळं आपल्या पती करता असत. पती करता नसले तर मग ते सगळं काय जात आहे चुकीच्या दिशेला जात. नाही तर वेश्येने थाटमाट केल्यासारखे होऊन लोकात शीत होईल. तसे बोलण्यात सुरत्व आहे तसे त्याचे रूपही भव्य शोभित आहे शोभत. निर्धारा वाचून जगणे लाजीरवाणी आहे. तू त्यांना चाळव म्हणजे मला काय फसितो म्हणले तू मला काय फसितो नाही का. जे इंद्रियाचे दिन त्यांना ज्याला संसारातलं काहीतरी लागत आहे संसारातलं दिलं का खुश होत्यात. त्यांना फसवशील पण मला नाही फसवणार ना म्हणली. ठका म्हणलंय ठका ठकाच मा ठक. तू का म्हणे ठका आईशे नागविले लोका. देव काय करतो सेवेचंच फळ देत असतो. पण देवाची प्राप्ती होणं हे एक नंबरचं फल आहे ना. नाही तर मग तो काय करतो सिद्धी देऊन टाकीतो भक्ताला. सिद्धी अलीकडचा स्टॉप आहे देवाच्या अलीकडा. लागला सिद्धीच्या नादी तर मग देव काय सिद्धीच्या जरी नादी लागला तर ते शंकर स्वामींचा समाधीच्या शेजारी कोणाची समाधी दुसरी त्यांच्या मुलाची समाधी त्यांच्या मुलाची समाधी त्यांनी त्यांच्या समोर घ्यायला लावली मुलाची समाधी मग नंतर स्वतः घेतली. त्याला रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या होत्या आणि तो लागला होता रिद्धी सिद्धीच्या नादी. रिद्धी सिद्धीचं असं असतं. तो म्हणला ना असं होईन मुलगा होईन झाला मग
मुलगी होईन झाला मग तो आजार जाईन हा. झाला बरा. मग लौकिक वाढत लोक मग मोकार गर्दी करते ना. हा. काय महात्मा आहे बा म्हणले, काय त्याचं मुखातून जे बोलणं सिद्धी म्हणले त्याला. सर्वसामान्याला सिद्धी लई भारी वाटते देवापेक्षा. देव स्वरूप महात्म्यापेक्षा सिद्धीवाला लय लोकांना आवडत. सांसारिक जीवाला लय गुण येतो म्हणले ते बाबा. कळत म्हणले सगळं त्याला, पार मागचं पुढचं पार सगळं सांगतो म्हणले, न विचारताच सांगतो म्हणले नाही का. हा. म्हणजे शंकर स्वामींच्या लक्षात आला आता आपण असतानाच हा सिद्धीच्या मागे लागला, आपण गेलो राहा कोणच ऐकणार नाही का. हा. शंकर स्वामींनी त्याला समाधी घ्यायला लावली, समाधी आपल्या शेजारी. नंतर स्वामींनी घेतलं. म्हणजे हे रिद्धी सिद्धी देतो तुकाराम महाराज म्हणतो, आणि तू फसून टाकीतो. मग देव प्राप्त होणं महत्वाचं आहे का सिद्धी प्राप्त होणं महत्वाचं आहे. सिद्धीला पिशे कोणता या पुशी. अरे देवा रिद्धी सिद्धी दिसेल पण आमच्याकडून त्यांचा स्वीकार होईल असे काही भटकीचे नाही. तर आमच्याकडून त्याचा स्वीकार होणार नाही. आम्ही त्याचा स्वीकार करणार नाही. आम्ही काही चुंबळी नाही म्हणले, आम्ही काही येडेबिडे. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपल्या रिद्धी सिद्धी देशी आम्ही चुंबळी नव्हे. तशी त्या काळातल्या भाषा आहे त्या. 400-500 वर्षापूर्वीची भाषा आहे. तर महाराज म्हणतात जे लोक हपापलेले मानाला मोठ्यापणाला त्यांना देऊन टाक तुला काय द्यायचं ते. सांसारिक गोष्टी करतात जे आयुष्यभर आजबात्यात, त्यांना दे तुला काय द्यायचं ते म्हणले. पण आम्ही काय तसे नाही म्हणले, आम्हाला रिद्धी सिद्धी दिल्या तरी आम्ही घेणार नाही म्हणले. अरे आता ते 10व्या अध्यायात विषय निघाला. स्वर्ग अपवर्ग. हे स्वर्ग अलीकडं स्थान येते मोक्षाच्या. तुका म्हणे पावट आणि करू स्वर्गाची निशाणी. लय झालं तर तिथं थांबायचं ठिकाण म्हणता येईल. एखादं स्टॉप एसटी स्टँडवर गेलो जशी बसायला जागा राहते बा, तसे हे स्थान अलीकडे. रिद्धी सिद्धी काय तुमचे पार स्वर लोकन, महर लोकन, पितर लोकन, काय लोक असतील. परंतु भगवंत प्राप्तीच्या अगोदरचे सगळं, ज्याला भगवंत प्राप्ती पाहिजे त्याला याच्या पलीकडे जावं लागतं. रिद्धी सिद्धी ज्याला भगवंत प्राप्त झाली त्याला रिद्धी सिद्धी असतातच, पण मग तो त्याचा उपयोग नाही करून घेत. असं आहे. जगद्गुरु तुकोबरायांकडे सिद्धी नव्हती, थोडंच असं आहे. देव स्वरूप महात्म्याकडे रिद्धी सिद्धी असतात, हा जोडच असतात. म्हणून रिद्धी सिद्धी दिसेल पण आमच्याकडून त्याचा स्वीकार होईल असे आम्ही भटकीचे नाही. तुकाराम महाराज म्हणतात अरे ठका किती लोकांना फसवले. साधं एखादं तप करायला लागलं तर लगेच इंद्र कोणाला तरी पाठवतो, अप्सरा पाठवतो, कोणाला तरी पाठवतो का त्याचं तप भंग. इंद्रपद सुद्धा कोणाला भेटो नाही. आणि हे तर 1 नंबरचं पद आहे भगवंत प्राप्ती. म्हणून महाराज म्हणतात मी काय ठकास मा ठके म्हणले, मी काय या बाकीच्या गोष्टी घेणार नाही. मला तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुर. फक्त एक धरीला चित्ती आम्ही रखू, देव सोडून बाकी काहीच लागत नाही. पाहतोशी काय आता पुढे करी वरी ठेवू दे मस्तक, ठेवलो जोडून हस्त बरवे करी सम.
नको भंगो देऊ प्रेम तुका म्हणे चला पुढती सामोरे विठ्ठला. देवा पाहतोस काय आता, पाय पुढे कर, दोन्ही हात जोडून त्यावर मला मस्तक ठेवू दे, ठेवू दे चरणावरी माथा. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मला तुझं दर्शन घेऊ दे. पाहतो काय पण ते पाय सारखे जोड. देवाचे पाय कसे? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो, आणि कण लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. माईक पदार्थ म्हणजे सांसारिक वस्तू, नष्ट होणारी वस्तू. मला फक्त समचरण दृष्टी विटेवरी, तेथे माझी वृत्ती, माझं मन राहो. म्हणजे त्याच्यातूनच तेच मागणं आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर, ब्रह्मादिक परी दुःखाची शिराणी. म्हणून देवा पाहतोस काय आता, पाय पुढे कर, दोन्ही हात जोडून त्यावर मला मस्तक दे, पण ते पाय सारखे जोड. म्हणजे ही खरी कृपा आहे. त्याचं स्वरूप कळणं. सम येतो तो कसा आहे, सम आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान, विटेवरी ज्याची पाऊले समान. काय तोची एकदान शूरदाता, विटेवरी ज्याची पाऊले समान. देवा पण ते पाय सारखे जोड, त्या विषयाचे माझे प्रेम नष्ट होऊ देऊ नको. देवाबद्दल प्रेम कमी नाही झालं पाहिजे. देवाबद्दल जे प्रेम आहे जगद्गुरु तुकोबरायांचं, ते काही आपलं प्रेम संसारावर नाही का, उरलं सुरलं थोडंफार देवावर, मग आपलं प्रेम शेळ्यांवर गुरांवर, पोरांवर. तुकाराम महाराज म्हणतात, अहो विठ्ठला पुन्हा माझ्या समोर चला, समोर येऊन उभे राहा. भक्तायशे जाना जे देही उदास, गेले आशा पाश निवारोणी, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नेली. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. आता या भंगामध्ये महाराज म्हणतात सत्यकर्माला साह्य व्हावं. कोणतं असं सत्यकर्म पाहिजे? सत्य हे भगवंताचं स्वरूप आहे. मग त्या भगवंताच्या कार्याकरता साह्य व्हावं आपण. घातलिया भय नरक जाणे, चांगल्या मार्गाला जर कोणी विरोध करत असेल तर मग त्याला नरक ठरलेलाच नाही का. म्हणून भक्ताईशे जाना देही उदास. भक्त कोणला म्हणायचं?
जो देवापासून विभक्त नाही तो भक्त. भक्त म्हणजे देवाशी एकरूप झालेला. भक्त म्हणजे शब्द काही सामान्य नाही. तो जसं आपल्याला संत, सद्गुरू हे शब्द लय मोठे वाटते ना. भक्त म्हणजे सामान्य नाही. भागवतामध्ये भक्तराज प्रल्हाद म्हणलंय. भक्तराज देते असे मोठमोठाले म्हणजे संत. भक्त म्हणजे देवाशी देवस्वरूप झालेला त्याला भक्त म्हणायचं. आणि अभक्त कोणाला म्हणायचं? अभक्त कोणाला म्हणायचं? जो देवापासून लांब येतो. जो भक्त नाही तो अभक्त. किती सोपं आहे नाही का? भक्त कसे ओळखायचे? भक्ताचं लक्षण काय? आता काही लक्षण असतात. गळ्यात माळी बुवा. लक्षण काही ते बैरंगी लक्षण आहे समजा. तुळशी माळ, गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. एखादी माता माऊली आहे, मग लग्न कसं झालेलं आहे की नाही कसं ओळख? तिच्या गळ्यात मंगळसूत्र असतं, पायामध्ये जोडी, म्हणजे लक्षण आहे ना. मग भक्ताचं लक्षण काय? भक्ताचं लक्षण सांगितलं तो देवावर उदास असतो. का उदास असतो? त्याला स्वरूप कळालं आपलं स्वतःच. देह वेगळा, आत्मा वेगळा. त्याच्यामध्ये आपलं जे स्वरूप कळालं, आपण तर अविनाशी आहोत म्हणून उदास. देहाचं विसर पाडी मग म्हणजे देहाचं स्वरूप कळालं. दुसऱ्याच्या वस्तूवर माणूस उदासच असतो ना. लग्नाला साडी आणली एखाद्या बाईनं घालायला, तिला माहिती आहे ना ही आपली नाही, आल्यावर देऊन टाकायची म्हणून. ती उदासच असते ना त्याच्यावर. असं हे शरीर काही काळापुरतं दिलं देवानं उष्ण आपल्याला. काम झाल्यावर देऊन टाकायचं त्याच म्हणून उदास. आपण नाही द्यायचं म्हणलं तरी ते काढून घेतात नाही का. काय आपल्या मनावर नाही, बॉन्ड संपला काही घेऊन जातात मग. मग ते जर बॉन्डच्या अगोदर देऊन टाकलं तर किती मग रुपाशीर. वायद्याच्या अगोदर जर वस्तू नेऊन दिली तर मग परत. म्हणून ज्याची आशा नाहीशी झाली, जो देहावर उदास आहे ते भक्त आहेत असे समजा. दोन लक्षणं सांगितली. देहावर उदास आणि आशा पास निवारून गेला म्हणजे याची आशा नष्ट झाली. आशा नष्ट काय ना होईल? दुःखाला कारण आहे आशा. ज्यांची आशा नाहीशी झाली, आशा म्हणजे वासना, इच्छा. ती वासना कशानं नष्ट होईल? हरिरूप होत असते, जात नाही कुठे ती नसतं, परिवर्तन होत तिच्यावाला. लाही भाजल्यावर उतरत नाही ना. लाईचं काय झालं? बदल झाला, परिवर्तन झालं ना भाजल्यावर. तस वासना नष्ट होती म्हणजे परिवर्तन होतं. ज्यांची आशा नाहीशी झाली आहे, जे देहावर उदास आहेत, दोन लक्षणं, ते भक्त आहेत असे समजा. हे जर लक्षणं आपल्यामध्ये असले तर आपण भक्त. कोणती दोन लक्षणं? आशा गेली आणि देहावर उदास.
काही अपेक्षाच नाही राहिली भगवंताचं चिंतनाना, पूर्ण तृप्ती झाली. आता कोणतीच इच्छा नाही ठेवली, अनंत तैशीच राहावी, जसं देव ठेवीन तसं राहायचं आता. आणि देहाचं स्वरूप कळालं म्हणून पाहुण्यासारखं राहायचं, ते वरच दिसती ती. अशा स्थितीनं राहिलं तर ते दोन लक्षणं आपल्यात आले तर आपण भक्त झालो. आता पुढं, ज्याची आशा नाहीशी झाली, देहावर उदास आहे, ते भक्त आहे असे समजा. त्यांचा नारायणच एक विषय आहे. आता दुसऱ्या चरणात अजून एक लक्षण सांगितलं, त्यांचा विषय नारायणी. त्या वाचून लौकिक धन आई बाप आवडत नाही असे. देव जर आवडला, देव कोणती तरी एकच गोष्ट आवडेल ना. देव जर आवडला तर मग बाकीचं काही आवडणार नाही, नाही का. आवडन पण देवापेक्षा कमी आवडन मग, नाही का. सगळ्यात जास्त आवड कोणती? देव. मग हे बाकीच्या संसारातल्या गोष्टी मग नावडे जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोनी दी. विषय नारायण होणं म्हणजे देव आवडणं. किती आवडावा देव? देव किती आवडावा? कानडिया अभंग आहे ना माऊलीचा. बहु आवडसी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया. बहु आवडसी जीवा पासोनिया कानडिया विठोबा कान. जीवापेक्षा जास्त सगळ्यात प्रिय जीव आहे आपला. जीव वाचला पाहिजे हो. मग हात गेला तरी चालेल म्हणतो डॉक्टरला, म्हणतो हात काढा पण मला वाचवा, माझा जीव वाचवा. डॉक्टर म्हणे पाय काढावं लागणार. पाय काढा बाबा पण मला जीव वाचवा. डॉक्टर जर मला दोन्ही पाय काढावे लागतील तरच वाचणार आहे. काढा पण मला वाचवा म्हणतो, जीव वाचवा. का बरं? जीव वाचव. जीव प्रिय आहे ना सगळ्यात. सगळ्यात जास्त कोण प्रिय आहे? स्वतःचा जीव प्रिय आहे, मग बाकीचे. कोरोना मध्ये पाहिलं ना. कोरोना मध्ये दवाखान्यात गेले तर येऊ नका म्हणले, घरी लागलं तिकडेच थांबा, नाही का. इकडे आले तर घोटाळा होईल ना मग घरच्या माणसांना. म्हणजे सगळ्यात जास्त स्वतःचा जीव जास्त आवडतो, नाही का. महाराज म्हणतात बहु आवडशी जीवापासून या. जीवापेक्षा देव जास्त आवडावा मग तो भक्त आहे. आणि एवढं आवडलं बाकीचं आपापच होत आहे. मग लौकिक धन आई बाप आवडत नाही. अशा भक्ताचे निर्वाण प्रसंगी गोविंद मागे पुढे पाहून रक्षण करतो. म्हणजे त्यांच्यावर कोणते संकट येऊ देत नाही. प्रल्हादाला देवच आवडत होता ना. मग देवानं रक्षण केलं ना त्याच्यावाला. प्रल्हादाला संकट आलं का काही, देवानं निवारण केलं. तुकाराम महाराज म्हणतात सत्कर्माला सर्वांना सहाय्य करावे. त्याविषयी भय घातले, चांगल्या कार्याचे विघ्न आणले तर नरकात जागा मिळेल. म्हणून विभीषणे बंधू प्रल्हादी जनक भरते माता निंदे केली. देव जोडे तरी, देव जर जोडत असलो तर बर का. देवाच्या प्राप्ती करता जरी आडवा आला तरी मग काय घ्या, मग ते काही नाही, नाही का. बळीने आंधळा शुक केला, शुक्राचार्याचा डोळ्यानच फोडला का.
एकी शुल्लके सुखी सहोदरी नाही विश्वंभरी ओळखितो नारायण विश्वंभर विश्वपिता प्रमाणात होता सकळ मिथ्या रवी नुगवितो दीपकाचे काळ प्रकाश येते ते सहज लोपे तुका म्हणे दे संबंध संचिते कारण निवृत्ते नारायणी. विश्वव्यापी श्रीहरीची जोपर्यंत ओळख नाही तोपर्यंत शुल्लक मित्र व भाऊबंद आवडत असतात. हा नारायण विश्वाचा पिता आणि विश्वाचे पालन पोषण करणार आहे असे यथार्थ ज्ञान झाल्यास मायादी जगत मिथ्या याचे भाषे. लईचा अभंग काही काही भारी. हा विश्वव्यापी श्रीहरीची जर ओळख झाली तर बाकीच्या गोष्टी काय आहे मग किरकोळ आहे ना. हा भगवंताच्या जर मूळ स्वरूपाचं ज्ञान झालं, भगवंताच्या व्यापक स्वरूपाचं यथार्थ जर ज्ञान झालं म्हणलं आपल्याला, आणि जोपर्यंत होईल नाही तोपर्यंत मग हे काही आवडत जीवाला मग नाही का. हा काही आवडत मग विश्वव्यापी श्रीहरीची जोपर्यंत ओळख नाही तोपर्यंतच शुल्लक आहे बाकीचं मित्र भाऊ आवडत असतात. हा नारायण विश्वाचा पिता आहे, विश्वाचे पालन पोषण करणार आहे असे यथार्थ ज्ञान झाल्यास मायादी जगत मिथ्या आहे असे भाषे. मग आपल्याला देव सत्य आहे बाकीचं मिथ्या आहे. देव सोडून सूर्योदयास आला नाही तोपर्यंत दिव्याचे कारण. दिवस उगल्यावर देव येऊन टाकीचा ना. सूर्य उगल्यावर लायचं देव तिकडे काही वेगळं नाही ना. वेगवेगळ्या परंपरा असतात वेगवेगळ्या भागात. सूर्योदयास आला नाही तोपर्यंत दिव्याचे कारण. सूर्यप्रकाशामध्ये सर्व निस्तेज होता. लावला दिवा तर ते काय दिसत नाही उजेड पडलो नाही का. ऊन पडलो कुठं तो आता राहिला तो दिवाण बल्बचं काही काम नाही राहत. तर निस्तेज होता. तुकाराम महाराज म्हणतात देह संबंध जो आहे तो प्रारब्धाने होतो. देहामध्ये येऊन खरे कार्य नारायणाच्या ठिकाणी. काय दृष्टांत भारी व तो दृष्टांत काय करताय. देहाचा जो संबंध आहे तो प्रारब्धाने होतो, पण देहामध्ये येऊन खरं कार्य नारायणाच्या ठिकाणी आहे. देव प्राप्त व्हावं आपल्याला मेन काम आहे देवप्राप्ती. या बाकीच्या गोष्टी काय मग सामान्य याच्यामध्ये मोडल्या जातात. बाकीच्या गोष्टी भेटन न भेटन प्रारब्धानुसार काही नाही, पण देवप्राप्त. यज्ञभूताच्या पाळना भेद कार्य कारणा पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थानी. ब्रह्मस्थानी प्रस्थान एक परी पडिले भागी फळ बीजाची अंगी धन्य तोची जगी आदी अंत सांभाळी. आवश्यक तो शेवट ये रावगी खटपट चालो जाणे वाटायचा विरळा एखादा. तुका होनी निराळा अक्षराक्षर वेगळा पाही निगम कळा बोले विठ्ठल प्रसादी. यज्ञापासून पर्जन्यद्वारा सर्व भूताचे पालन होते. हा साध्य साधन प्रकारचा भेद कार्य कारणापुरता आहे. यापासून हरीची उपासना होत नाही. खरी हरीची उपासना ब्रह्मस्वरूपी प्रस्थान ठेवल्याने म्हणजे जीवात्म्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्याने प्राप्त होते. तुकाराम महाराजांची भाषा लई रोखोक. म्हणजे यज्ञाला फार सामान्य याच्यामध्ये टाकून दिलं त्यांनी. यज्ञ करून काय देवाची प्राप्ती होत नाही ते म्हणते. काय होतं पाऊस पडन. पाऊस पडला म्हणजे हे
गुरंढोरं माणसाला अन्न भेटन, पण देवाची प्राप्ती होण्याचं साधन ते नाही ते म्हणतात. हा यज्ञापासून काय होईल? भूताच्या पाळणा. यज्ञामध्ये तरी काय असतं? ज्याचा नाव घेऊन ज्याचा स्वाकार केला जातो त्याला ते प्राप्त होतं. मग ते इंद्र, चंद्र, महेंद्र, पर्जन्य देवासन, यज्ञ देवासन, मग ते पाडीच्या पाऊस मंत्री जे आहे ना ते स्पेशल त्याच्या खात्याचे, तो एक कार्यकारांना पुरतं आहे ते. आपण त्यांचं काही त्यांना दिलं ते पाऊस पाडीचे म्हणजे उष्ण पासनं व्यवहार झाला तो. हा पण काय देवाची उपासना होत नाही ती. नाही ना. खरी हरीची उपासना ब्रह्मस्वरूपी प्रस्थान ठेवल्याने म्हणजे जीवात्म्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्याने प्राप्त होते. वा, जीव ब्रह्म ऐक्य झालं पाहिजे मग खरी देवाची प्राप्ती होती. ती खरी हा ईश्वर पद. जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे काला, आणि ते महावाक्याद्वारे होतं ना. हा तत्त्वम असी, तत्त्वम असी. तू बोध रूप आहे, तू शिव स्वरूप आहे, तूच पांडुरंग स्वरूप. जीव आणि शिव वेगळा नाही, एक करून देतो. पद्मनाभ जोडेला म्हणजे खरी हरीची उपासना ब्रह्मस्वरूपी प्रस्थान ठेवल्याने जीव ब्रह्मरूप झाला पाहिजे नाही का. हा जीवात्म्याचे ब्रह्माशी ऐक्य होण्याने प्राप्त होते. एकच ईश्वराचे स्वरूप बीज अज्ञान फल सूक्ष्मात्मक जगत या रूपाने वाटले गेले आहे. बीज फलाचे आदी अंत्य असणारे जे श्रीहरीचे स्वरूप याचे आपल्या हृदयात जो रक्षण करतो तो धन्य आहे. भगवंतापासून जग निर्माण झालं ना सगळं. हा ज्याने हे विश्व निर्मिले आणि त्या भगवंताला जो हृदयात धरतो तो धन्य. उगाच दुसरीकडे आदबत बसण्यापेक्षा देवालाच हृदयात धरायचं सगळ्यात सोपं. भगवंताचं जे मूळ स्वरूप आहे त्याला हृदयात धरलं का सगळं जग हृदयात धरलं ना मग. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. तुका म्हणे हरी काही गुरो नेदी उरी, त्यांची सरली एरझार झाला सुफल व्यापार. अक्षराचा शेवट जो हरी त्याला जाणणे आवश्यक आहे. अक्षराचं म्हणजे अक्षर हे ते पूर्ण सार भगवंत आहे. सगळं मंथन करून 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 जे राहीन तो हरी, आणि त्याला ओळखणं त्याला जाणणं आवश्यक आहे. त्या वाचून बाकीची सर्व खटपटी त्या हरीची वाट चालणे हे जाणणारा एखादाच आहे. तर महाराज म्हणतात अक्षरासर ह्या सोपाधिक पुरुषाहून मी वेगळा झालो आहे होते. वेदाचे ज्ञान विठ्ठल प्रसादाने जाणून बोलत आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही या विवेक प्राप्त झाला त्याच्यापासून आम्ही वेगळे झालो. वेदाचं ज्ञान मला विठ्ठल प्रसादानं जाणून बोलत आहे. आणि हे ज्ञान वेदामध्ये आहे. वेदाचे महावाक्य येते अहम ब्रह्मास्मी आसन, अयमात्मा ब्रह्म आसन, तत्वमसी आसन, सर्व खल्विदम ब्रह्म. त्या वेदाच्या महावाक्याना विठ्ठल वेदाचे ज्ञान विठ्ठल प्रसादी जाणून बोलत आहे. अशा पद्धतीनं 778 अभंग झाले आहे. पुंडलिका वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका पंढरीनाथ भगवान